नमस्कार. आज आपण महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण योजनेबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. खरं तर ही योजना बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी किती महत्त्वाची आहे, चला तर मग बघूया. बघा, दिवसभर काबाड कष्ट करून घर चालवलं जातं, पण जरा विचार करा, याच मेहनतीला जर सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेची जोड मिळाली तर किती मोठा आधार मिळेल, नाही का? ही योजना नेमकी हीच सुरक्षा देण्यासाठी आहे. ही रक्कम बघा, 5 लाख रुपये. कामाच्या ठिकाणी दुर्दैवाने मृत्यू झाल्यास कुटुंबाला तब्बल 5 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते. ही खूप मोठी सुरक्षा आहे, नाही का? आणि हा आकडा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांची मदत किंवा अटल आवास योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी सुद्धा 2 लाखांपर्यंतची मदत मिळू शकते. एवढंच नाहीये, मुला-मुलींच्या पहिल्या लग्नासाठी 30,000 रुपयांपर्यंतचं अनुदानही मिळतं. म्हणजे यावरून या योजनेची व्याप्ती आपल्या लक्षात येते. चला तर मग आता या योजनेतून कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला नेमके कोणते मोठे फायदे मिळू शकतात ते जरा सविस्तरपणे पाहूयात. हे फायदे केवळ आर्थिक नाहीत, तर ते संपूर्ण कुटुंबाला एक नवी उमेद देणारे आहेत. म्हणजे बघा, या एकाच योजनेच्या छत्राखाली मुलांच्या शिक्षणापासून ते आरोग्याच्या गरजांपर्यंत, घराच्या स्वप्नापासून ते सामाजिक सुरक्षेपर्यंत अशा अनेक प्रकारची मदत दिली जाते. खरंच ही एक सर्वसमावेशक योजना आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही आता चिंतेची बाब राहणार नाही. या तक्त्यात आपण पाहू शकतो की पहिलीपासून ते वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी पदवीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सरकार कशी आर्थिक मदत करते. विचार करा, वैद्यकीय शिक्षणासाठी तर वर्षाला 1 लाख रुपयापर्यंत मदत मिळते. आरोग्य आणि कौटुंबिक गरजांसाठीही ही योजना एक मोठा आधार आहे. उदाहरणार्थ, प्रसूतीसाठी आर्थिक मदत आहे, गंभीर आजारांवरील उपचारांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतची मदत आहे आणि दुर्दैवी परिस्थितीत कुटुंबाला मिळणारी आर्थिक सुरक्षा, हे सगळं यात समाविष्ट आहे. म्हणजे कठीण काळात ही योजना पाठीशी उभी राहते. आणि हे बघा, प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःच्या हक्काचं घर असावं. तर अटल आवास योजनेअंतर्गत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तब्बल 2 लाख रुपयांचं अनुदान मिळतं. हे खरंच आयुष्य बदलून टाकणार आहे. चला आता हे पाहूया की या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतं आणि त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतील. ही प्रक्रिया किचकट असेल असं वाटू शकतं, पण तसं अजिबात नाहीये. पात्रतेचे निकष अगदी सरळ आणि सोपे आहेत. अर्जदाराचं वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असायला हवं आणि महत्त्वाचं म्हणजे मागील एका वर्षात कमीत कमी 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं असावं. पाहिलं किती सोपं आहे? यासाठी लागणारी कागदपत्रंही अगदी मूलभूत आहेत. वयाचा पुरावा, 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र, रहिवासी आणि ओळखीचा पुरावा आणि पासपोर्ट साईजचे फोटो. अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रं तयार ठेवणं सोयीचं ठरतं. आता येतोय सर्वात महत्त्वाचा भाग, अर्ज कसा करायचा. काळजी नसावी, ही प्रक्रिया अगदी सोप्या शब्दात समजावून घेऊया. आपल्या सोयीनुसार अर्ज करता येतो. ज्यांना तंत्रज्ञानाची माहिती आहे ते थेट सरकारी वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकतात, जे खूप जलद आहे. किंवा जर मदत हवी असेल तर जवळच्या CSC म्हणजेच नागरी सुविधा केंद्रात जाऊन ऑफलाईन अर्जही भरता येतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी फक्त mahabeo.cw.in या वेबसाईटवर जायचं, कामगार नोंदणीवर क्लिक करायचं, माहिती भरायची आणि कागदपत्र अपलोड करायची. हे अगदी सहज करता येण्यासारखं आहे. आणि जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर याच वेबसाईटवरून फॉर्म V डाउनलोड करायचा, तो भरायचा, कागदपत्र जोडायची आणि जवळच्या CSC केंद्रात जमा करायचा. तिथले कर्मचारी नक्कीच मदत करतात. हा बघा, हा तोच नमुना V अर्ज आहे. दिसायला मोठा वाटला तरी यात अगदी मूलभूत माहिती भरायची आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. तर आता सगळी माहिती आपल्या समोर आहे. आता निर्णय घ्यायचा आहे. या हक्कांसाठी पुढचं पाऊल उचलायला हवं, नाही का? लक्षात ठेवा, सर्व माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट आहे mahabeo.cw.in. पुन्हा एकदा सांगतो, mahabeo.cw.in ही वेबसाईट मोबाईलवर सेव्ह करून ठेवली तरी चालेल. आणि आता सगळ्यात आश्चर्याची गोष्ट, या सगळ्या लाभांसाठी नोंदणी शुल्क किती असेल असा प्रश्न पडू शकतो. तर ते आहे फक्त 1 रुपया. हो, अगदी बरोबर, फक्त 1 रुपयात या योजनेचे सदस्य होता येतं. मग आता सांगा, इतके फायदे असताना आणि तेही फक्त 1 रुपयाच्या नोंदणी शुल्कात मिळत असताना या लाभांपासून वंचित का राहावं? विचार करू नका. आजच नोंदणी करा आणि हक्काचे फायदे मिळवा. भविष्य आपल्याच हातात आहे.